पुढच्या बातमीकडे वळूयात। आयएस अधिकारी पूजा खेडकरचा आणखीन एक कारनामा आता समोर आलाय। अपंगत्वाच्या प्रमाणपत्रासाठी दिलेल्या पत्त्यावर घर नसून कंपनी असल्याचं उघड झालंय। पिंपरी पालिकेच्या वायसीएम रुग्णालयाला खोटा पत्ता आणि बनावट रेशन कार्ड देऊन पूजा खेडकरनं अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवल्याचं समोर आलंय। हा पत्ता रहिवासी नसून एका कंपनीचा असल्याचं समोर आलंय। थर्मोव्हेटिरिया इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड नावाची ही कंपनी आहे, जी सध्या बंद अवस्थेमध्ये आहे। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। ट्रेनी आयएस अधिकारी पूजा खेडकर या प्रकरणामध्ये अनेक खुलासे सध्या उघड होताना आपल्याला पाहायला मिळते। यशवंतराव चव्हाण रुग्णालयामध्ये अपंगत्वाचा दाखला मिळवण्यासाठी खरं तर जो पत्ता पूजा खेडकर यांनी दिला होता त्या ठिकाणी खरं तर कोणी राहत नसल्याचं आपल्याला पाहायला मिळते। सध्या आपण आलो आहोत पिंपरी चिंचवड परिसरामधील देहू तळावडे जो रस्ता आहे त्या रस्त्याला नजीक या ठिकाणी खरं तर पाहिलं पूजा खेडकर यांनी जो पत्ता दिला या पत्त्यावरती कोणी राहत नसल्याचं या ठिकाणी उघड झालेला आहे। हा जो पत्ता दिला या पत्त्यावरती खरं तर कंपनी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकूणच ज्या पद्धतीने खरं तर हा पत्ता रहिवासी नसून एका कंपनीचा असल्याची बाब सध्या समोर आलेली आहे। थर्मोव्हेटिरिया इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड नावाची ही कंपनी आहे, जी सध्या बंद अवस्थेत आहे। मात्र कंपनीचा पत्ता रहिवासी म्हणून देत पूजा खेडेकरांनी खोटी माहिती दिल्याचं यावरून स्पष्ट होत आहे। इथं सध्या कोणी राहत नसून या कंपनीचा असलेला बोर्ड सध्या काढण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतंय। या कंपनीच्या पत्त्यावर बनावट रेशन कार्डही बनवल्याचं आणि त्याचा वापर अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी झाल्याचंही बोललं जातंय। मात्र या पद्धतीने या नावावरती म्हणजे अंबर दिवा लावलेली ऑडी कारही ह्याच पत्त्यावरची नोंद असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। इतकंच नव्हे तर याच कंपनीचा गेल्या 3 वर्षाचा 2,77,688 रुपयाचा करही थकीत झाल्याची माहिती सध्या पिंपरी चिंचवड कर संकलन विभागाकडून आपल्याला मिळालेली आहे। एकूणच ज्या पद्धतीने पाहिलं की खरं तर पूजा खेडकर प्रकरणामध्ये जो पत्ता वायसीएम रुग्णालयामध्ये देण्यात आला तो पत्ता खरं तर रहिवासी नसून त्या ठिकाणी कंपनी असल्याचं सध्या उघड झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्यामुळे प्रमेश सुनील तिकडे TV9 मराठी पिंपरी चिंचवड पुणे। सामान्य प्रशासन विभागानं पूजा खेडकर संदर्भातील अहवाल मागवलेला आहे। पूजा खेडकरचं निवेदन आणि जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल मागवलेला आहे। राज्य सरकारचे विभागीय आयुक्तांना आदेश पाठवण्याचे निर्देश आहेत। विभागीय आयुक्त चंद्रकांत पुंडलुकवार अहवाल सादर करणार आहेत। पूजा खेडकरच्या कुटुंबियांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मुळशी तालुक्याचे तहसीलदार पूजा खेडकरच्या वडिलांना नोटीस बजावणार आहेत। दिलीप खेडकरांकडे बेकायदेशीर माती उत्खननाच्या 67 लाखांची थकबाकी असल्याची माहिती मिळतेय। 2021 पासूनची 67 लाख रुपयांच्या रॉयल्टीची थकबाकी आहे।